संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतात. मित्रांनो, सध्या अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये अनेक शिक्षकांचे प्रश्न असतील, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, या ठिकाणी अनेक आमदारांनी उपस्थित केलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांच्या संदर्भामध्ये अनेक वेळेला वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून त्या ठिकाणी चर्चेत असणारे आमदार म्हणजे प्रशांत बंब यांनी आता आणखीन एक मुद्दा त्या ठिकाणी काढलेला आहे आणि त्यांनी ते जे पत्र आहे ते माननीय शालेय शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री, त्यानंतर प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त या सर्वांना पत्र दिलेलं आहे. नेमकं हे पत्र कशा संदर्भात आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वांचा सध्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शिक्षकांचा आहे, तर तो आहे टीईटीच्या संदर्भातला. कारण पदोन्नती असू द्यात की सध्या केंद्रप्रमुखाचा एक्झामचा विषय असू द्या, कारण एक्झाम जो आहे ते एक्झाम झाल्यानंतर सुद्धा अजून निकाल लागलेला नाही. आणि निकाल का रखडलेला आहे तर सध्या टीईटीच्या संदर्भामध्ये कोर्ट याचिका असतील किंवा सन्माननीय आमदार साहेबांनी किंवा विधानसभेमध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित केलेले असतील. त्यामध्ये आज प्रशांत बंब जे आमदार आहेत त्यांनी एक प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी केलेला आहे आणि तो काय आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी त्यांनी सर्वांना पत्र दिले. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की प्रधान सचिव, ग्रामविकास असतील किंवा शालेय शिक्षण विभाग असतील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. आता त्यांनी काय सांगितलं की विषय त्यांचा असा आहे की शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी इंग्रजी भाषा सक्तीची करून नियमबाह्य पळवाटा रोखण्याबाबत परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता व गुणवत्ता टिकवण्यासाठी तातडीने नवीन परिपत्रक काढण्याबाबत. बघा, विषय किती महत्वाचा की मराठी माध्यमातील शिक्षणासाठी इंग्रजी भाषा सक्तीची करून नियमबाह्य पळवाटा रोखण्याबाबत. आता यांनी त्याच्यामध्ये काही संदर्भ जोडलेले आहेत. संदर्भ काय जोडलाय तर सुप्रीम कोर्टामध्ये सर्वांना माहिती की टीईटी ही अनिवार्य केलेली आहे आणि टीईटी अनिवार्य केल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जे निर्णय आलेला होता त्या संदर्भामधले सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असेल, त्यानंतर अपील असेल, सिव्हिल अपील असेल, त्यानंतर उच्च न्यायालयाचे रिट पिटिशन असेल, अशा तिन्ही जे आपण त्याला म्हणतो की संविधानात्मक जे कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्या सर्वांचा संदर्भ जोडून माननीय सचिव आपलं सदस्य विधानसभा यांनी जे पत्र दिले त्यामध्ये त्यांनी सांगितले की महोदय, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 1 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार सर्व शिक्षकांना 30 ऑगस्ट 2027 पर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे, अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती घ्यावी असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आता दुसरं पेज आपण पाहणार आहोत. यामध्ये त्यांनी काय केले की लागणार आहे या निर्णयामुळे जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील अनेक शिक्षक धास्तावलेले असून नोकरी टिकवणे व पदोन्नती मिळवणे याबाबत मोठी पंचायत निर्माण झालेली आहे. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की सध्या पदोन्नत्या थांबलेल्या आहेत. का थांबलेल्या आहेत तर टीईटीचा प्रश्न हा जटिल होऊन बसलेला आहे. कारण केंद्रप्रमुखाचा सुद्धा निकाल आपण बघितला की काल परवा निकाल लागणार होता. माननीय मंत्री महोदयांना सुद्धा विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये टीईटी केंद्रप्रमुखाच्या निकालाबाबत स्पष्टपणे सांगितलं होतं की येत्या 8 दिवसामध्ये आम्ही निकाल जाहीर करू. परंतु तसं झालेलं नाहीये, कारण मिळालेल्या माहितीनुसार नागपूर खंडपीठामध्ये एक पिटिशन पडलेली आहे आणि त्यामुळं हा निकाल त्या ठिकाणी रखडलाय. आता तो का रखडलाय त्या संदर्भातला वेगळा आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते पाहणार आहोत. परंतु जे पत्र विधानसभा सदस्यांनी दिलेलं आहे त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय. सदर परिस्थितीत काही शिक्षकांनी मराठी माध्यम असूनही इंग्रजी विषय टाळण्यासाठी हिंदी भाषा निवडून परीक्षा पास होण्याची पळवाट शोधली आहे. पेपर 1 व 2 साठी इंग्रजीऐवजी हिंदी निवडून ते सहज उत्तीर्ण होत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय बघा, मागच्या वेळेस सुद्धा हा विषय पुढे आलेला होता. कारण हिंदी घ्यायचं का इंग्लिश घ्यायचं या संदर्भामध्ये मी सुद्धा मागच्या वेळेस माझा एक जुना व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये
ज्यावेळेस मी माननीय अध्यक्ष परीक्षा परिषद यांच्याशी बोललो, त्यांच्या उपायुक्तांशी बोललो, त्यामध्ये त्यांनी भाषा कुठली घ्यावं असं कुठलं लिखित किंवा स्पष्ट असा त्यांच्याकडे नियम नव्हता. त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की तो फक्त टीईटी उत्तीर्ण पाहिजे, त्यामुळे भाषेचं काही बंधन नव्हतं. परंतु आता माननीय विधानसभा सदस्यांनी तो विषय पुन्हा एकदा चर्चेत आणलेला आहे की ज्यावेळेस, कारण हिंदीमध्ये जर आपण बघितलं, हिंदीमध्ये अनेक शिक्षकांनी हिंदी विषय घेऊन त्या ठिकाणी टीईटी पास झालेले आहेत, कारण हिंदी विषय हा सोपा जातो आणि त्यामध्ये इंग्लिशला स्किप केलेलं आहे. परंतु माननीय अध्यक्षांनी काय सांगितलं, सदस्यांनी काय सांगितलं की परीक्षा निवडून येण्यासाठी जे हिंदीची पळवाट काढलेली आहे ती रोखून त्याऐवजी इंग्रजीऐवजी ती इंग्लिश त्या ठिकाणी करण्यात यावी. परंतु मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी टीईटी परीक्षेत खालील विषय सक्तीचे आणि बंधनकारक आहेत असं त्यांनी सांगितले. काय सांगितलं की पेपर क्रमांक मराठी, इंग्रजी, परिसर अभ्यास, गणित आणि मानसशास्त्र हे पेपर क्रमांक 1 साठी. त्यानंतर पेपर क्रमांक 2 साठी त्यांनी सांगितलं की मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, समाजशास्त्र किंवा गणित व विज्ञान. कारण टीईटी 2 पेपर जे आहेत ते 2 वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये असतात. एक समाजशास्त्र असतील आणि दुसरं जे आहे तर दुसरं हे मॅथ आणि सायन्स, म्हणजे जे सायन्सचे कॅन्डिडेट त्यांच्यासाठी मॅथ सायन्सची टीईटी असेल आणि सोशल सायन्ससाठी असेल ती समाजशास्त्राची टीईटी असेल. तर अशी हे विषय आहेत. तरी देखील काही शिक्षकांनी इंग्रजीऐवजी हिंदी निवडून परीक्षा पास होणे हे नियमबाह्य पळवाट असून यामुळे परीक्षेचे उद्दिष्ट, गुणवत्ता व पारदर्शकता धोक्यात येत आहे. म्हणून विनंती अशी आहे की मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी इंग्रजी भाषा सक्तीची करण्यात यावी. या संदर्भात नवीन परिपत्रक काढून अशा पळवाटा कायमच्या बंद करण्यात याव्यात. सर्व शिक्षकांनी त्यांच्या मूळ माध्यमानुसार परीक्षा देणे बंधनकारक करण्यात यावे. कारण त्यांचं मूळ माध्यम कुठलं आहे तर ते मूळ माध्यमानुसारच परीक्षा द्यावे आणि ते बंधनकारक त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, करायला पाहिजे असं आमदारांचं म्हणणं आहे. त्यानंतर परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, गुणवत्ता व न्यायासाठी आवश्यक ती सुधारणा तातडीने करण्यात यावी. सदर प्रकाराकडे गंभीर लक्ष घालून तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता व दर्जेदार शिक्षण घडवणे हेच आरटी कायद्याचे उद्दिष्ट आहे असं त्यांनी म्हटलंय आणि ती कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून शिक्षक पात्र परीक्षेचा दर्जा टिकून राहील व शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता अबाधित राहील हे कळावे ही नम्र विनंती. या पद्धतीने त्यांनी पत्र दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी मान्य आयुक्त असतील, शिक्षण संचालक असतील, माध्यमिक, उच्च माध्यमिक दोन्ही, आणि त्यानंतर सीओ असतील आणि शिक्षण अधिकारी, म्हणजे हे सर्वांना त्यांनी हे पत्रामध्ये प्रतिलिपी आणि माहितीस्तव त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आता यामध्ये आणखीन एक महत्वाचा विषय आहे मित्रांनो की बघा, त्यांनी जे संदर्भ जे त्या ठिकाणी जोडलेले आहेत ना, या ठिकाणी जे संदर्भ जोडलेत, तर या संदर्भामध्ये आपण बघितलं तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निकाल दिलेले आहेत बरं का. हे बघा 3 संदर्भ जे जोडलेत ना, शिक्षक पात्रता अनिवार्य, त्यानंतर सिव्हिल अपील क्रमांक आणि उच्च न्यायालय. परंतु हे संदर्भ त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलाय, तर मला असं वाटतं की संदर्भ जोडत असताना त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती, ते म्हणजे एनसीटीचं जो काही नियमावली आहे, एनसीटीची जी नियमावली असतील, कारण एनसीटी मध्ये कुठले पात्रता हवी, कुठली पात्रता त्या ठिकाणी दिलेली आहे, ते पात्रताचे जे पत्रक आहेत ते पत्रक किंवा शासन निर्णय जे आहेत ना ते जोडणं त्या ठिकाणी गरजेचं होतं. कारण संदर्भामध्ये एनसीटीचे नियम लावणं गरजेचं होतं आणि कारण त्यांना ते रेफरन्स मिळाला असता. आता या सर्वोच्च न्यायालयाच्या तिन्ही जर आपण हे बघितलं, रेफरन्स बघितलं, तर ते टीईटी अनिवार्य करण्याच्या संदर्भातले आहेत हे नक्की आहे. फक्त त्यांना जोडत असताना एनसीटीचे नियम जर त्यांनी जोडले असते, कारण कुठली शिक्षक कुठली टीईटी पास व्हायला हवा, कुठला लँग्वेज, त्या ठिकाणी एनसीटीचे काही गाईडलाईन्स आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी जोडले असते, तर अजून या पत्रामध्ये थोडंसं संदर्भामध्ये जोडल्या गेले असते तर थोडं स्पष्ट त्याच्यामध्ये ते आलं असतं. तर हे महत्वाचं पत्रक त्या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या की हे पत्रक एवढं महत्वाचं आहे का, कारण मिळालेली माहिती अशी आहे की परत यावर्षी जे हिंदीच्या म्हणजे हिंदी लँग्वेज घेऊन ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत, परंतु पुढच्या एक्झामला असं होणार नाही. पुढच्या एक्झामला हिंदीवरती बंदी येईल
आणि मराठी आणि इंग्रजी हे कंपल्सरी त्या ठिकाणी राहील. याबाबतचं शासन परिपत्रक येण्याची त्या ठिकाणी 100% शक्यता आहे आणि हे परिपत्रक लवकरच त्या ठिकाणी शुद्धीपत्रक येऊ शकतं. ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती. जर माहिती तुम्हाला आवडली असल्यास इतर आपले जे शिक्षक बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायला विसरू नका आणि शिक्षक भरतीच्या अतिशय ऑथेंटिक माहिती तुम्हाला हवी असेल तर फक्त या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला तुमचं जे प्रेम आहे ते असंच राहू द्या. कमेंट करा काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर आणि चॅनल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.